मंडळी आपण का नाही आपल्या शेतामध्ये हळदीची रोपं लावणार आहे. तर मंडळी मी तुमचा प्रणव आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हळदीची रोपं कशी लावली जातात ते दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. मंडळी आज का नाही मी मामाच्या गावाला गेलो होतो, तिथून हळदीची रोपं घेतली आहे. हळदीची रोपं घेऊन निघालो घरी. मंडळी अशा प्रकारे हळदीची रोपं आहेत बरं का. नंतर का नाही आपण आणलेली हळदीची रोपं एका बार्डीमध्ये पाणी भरून ठेवून दिली. सकाळी घरची सगळी कामं आवरल्यानंतर शेतामध्ये निघालो. मंडळी आपण आणलेलं रोप हे 1 नंबरचं आहे आणि जे 2 नंबरचं रोप आहे ते आपण कट करून अशा प्रकारे जमिनीमध्ये लावणार आहे. नंतर का नाही मंडळी आपल्याकडे एवढे अशी झाडं आहेत हळदीची. नंतर का नाही मंडळी एक झाड घेऊन त्याचा पाला सोलून झाल्यानंतर ईदभर असं अंतर ठेवल्यानंतर त्या झाडाचा बुडका कापला. नंतर का नाही मंडळी कापून झाल्यानंतर आपला बुडका असा काहीतरी दिसत होता. एक वर बुडकं कापून घेतलं. नंतर का नाही बुडकं कापून झाल्यानंतर असं काहीतरी दिसत होतं. कापून झाल्यानंतर शेतामध्ये कुदळीनं उकरण्यासाठी सुरुवात केली. उकरून झाल्यानंतर एक गटा घेऊन उकरलेल्या ठिकाणी लावण्यासाठी सुरुवात केली. मंडळी एका हळकुंडाच्या गड्याला किती हळकुंड फुले आहे ते बघा की. मंडळी हळद हे नफा देणारं पीक आहे बरं का. त्याचबरोबर बाजारामध्ये तिची मागणी वर्षभर असते. मसाला, औषधे, ब्युटी पार्लर आणि त्याचबरोबर धार्मिक कारणासाठी तिचा उपयोग केला जातो. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर इंस्टा पेज पण फॉलो करायला विसरू नका.